आज आपण बनवूया या मूग डाळीपासून मस्त अशी भाजी। तर भाजीसाठी लागणारं साहित्य कांदा, टोमॅटो, आलं, लसूण। तर सर्वप्रथम कांदा आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया, ते पेस्ट तयार आहे। तसंच टोमॅटो पण आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता आपण मूग डाळ मिक्सरला बारीक फिरवून घेऊया। त्यामध्ये लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरा, लाल मिरची पावडर, हळद व चवीनुसार मीठ टाकून पाणी न टाकता बारीक पेस्ट बनवून घेऊया। आपली मूग डाळीची पेस्ट तयार आहे। तर गरम तेलामध्ये आपण लहान लहान आकारामध्ये भजे बनवून घेऊया। हे डाळीचे वडे आपण मंद आचेवरती दोन्ही साईडने चांगले असे गोल्डन कलरवरती आपण फ्राय करून घेऊया। आता इथे आपले वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। आता ग्रेव्हीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरा, मोहरी, आलं, लसूण याचा कच्चा वास जातोपर्यंत तेलामध्ये छान परतून घेऊया। आता यामध्येच कांद्याची पेस्ट आपण छान 4 ते 5 मिनिट परतून घेऊया। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी पण ॲड करून 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती छान परतून घेऊया। आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला हे सर्व मसाले टाकून छान परतून घेऊया। मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून घेऊया। मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तशी थोडी साखर पण टाकूया, कारण ग्रेव्ही आंबट न लागावी म्हणून। इथे ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपण बनवलेले सर्व वडे सोडून घेऊया व हे 10 ते 12 मिनिट मंद आचेवरती याला एक परत छान उकळी आणूया। तर इथे आपली ग्रेव्ही तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल।